तर सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीचा यावेळेस निर्णय समोर आलेला आहे। शेतकऱ्यांना फटका बसला आहे या निर्णयाचा, कारण भूसंपादनाच्या मोबदल्याच्या व्याजाची रक्कम कमी करण्यात येते। शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%च व्याज मिळणार आहे। खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल, कारण भूसंपादनाच्या मोबदल्याच्या व्याजाची जी रक्कम होती ती रक्कमच कमी करण्यात आली। शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%च व्याज दिलं जाणार आहे। खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांची पुढे नेमकी काय भूमिका असेल ते पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सगळा तपशील जाणून घेणार आहोत। 15% ऐवजी आता 9% दिले जाणार आहेत। भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे। 15% ऐवजी 9% व्याजानेच मोबदला शेतकऱ्यांना मिळेल। रक्कम देण्यास उशीर झाल्यास हे सगळं व्याजदर मिळायचं, तर भूसंपादनाच्या मूळ रकमेवरती हे व्याज मिळायचं। भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे। तर व्याजदर कमी केल्यामुळे सरकारला फायदा आणि शेतकऱ्यांना मात्र फटका बसेल। सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल। मोबदला मिळण्यास उशीर झाल्यास मिळणारं व्याज आता कमी होईल। व्याजदर कमी केल्यामुळे सरकारला मात्र फायदा असेल आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिदा कसा खाता येईल, शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी कसं खाता येईल याच्यावर त्यांचा प्रयत्न सुरू आहे। हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे। हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक म्हण आहे की जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी नोकरी असंख्यमध्ये बसलेले आहे। जनतेला कसं लुटता येईल, शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचं यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय हे त्या पद्धतीने येताना आपण पाहतो। तर या निर्णयाशिवाय आणखी कोणते निर्णय हे कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले आहेत ते देखील आपण पाहूयात। राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कोठडीतील कैद्याच्या मृत्यूच्या भरपाई धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमांमध्ये देखील काहीसे बदल केलेत। नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ केला जाणार आहे। नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदीस देखील मान्यता देण्यात आली आहे। भूसंपादनाचा मोबदला विलंबानं अदा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाईल। चिखलोली, अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी दिवाणी न्यायालय देखील स्थापन केले जाणार आहे।